छत्रपति संभाजीनगर में जहां ईरान और अमेरिका के बीच बढ़ते तनाव का असर अब स्थानीय स्तर पर भी दिखने लगा है। शहर में एलपीजी गैस और भारी कमी के चलते ऑटो चालकों को काफ़ी परेशानियों का सामना करना पड़ रहा है। हालात ये है कि 12 से ज़्यादातर एलपीजी पंपों पर गैस खत्म हो चुकी है, जिससे भीड़ बाईपास जैसे इलाकों में सुबह 5 बजे से लंबी कतारें लगी रही। अलग अलग पंपों पर गैस के दामों में अंतर होने से चालकों की आर्थिक हालत और ख़राब हो गई। घंटों इंतजार करने के बाद भी बढ़ती कीमतों के कारण उन्हें ज़्यादा किराया मांगना पड़ता है, जिससे यात्री और चालकों के बीच टकराव भी बढ़ता है। इस स्थिति में शहरों के ऑटो चालकों के सामने रोजी रोटी का गंभीर संकट खड़ा हो चुका है। सर, आम्ही सकाळी 5 वाजल्यापासून इथं लाईनला उभे आहे। पहिलं तर त्यांनी असं सांगितलं होतं 2 वाजेपर्यंत चालू होणार नाही। त्याच्यानंतर आपल्या मीडियाच्या तर्फेनं जर 4-5 लोक आलेले, पण त्याच्यामुळे त्यांनी चालू केला गॅस। तर आता 11 वाजता चालू केलेला आहे त्यांनी गॅस। आणि प्लस म्हणजे गॅसच्या किमती वाढू राहिल्या, ते आम्हाला परवडण्यासारखं नाहीये। कधी 90 होतं, कधी कोणत्या पंपावर 96 आहे, आणि ते बी असताना बी अवेलेबल नाही। पहिल्या होता 61 रुपये आणि आता झाला 90। काही पंपावर 96, 98। तुम्ही सांगा बरं, काय गाडी चालवणार आम्ही, काय घरी नेणार, काय गाडीचं मेंटेनन्स करणार? जो आपको सब बता रहे हैं, हम क्या करेंगे। अभी ये मेरी बचत की रिक्शा है, अब बचत देंगे, घर चलाएंगे, क्या करें। पेट्रोल तो चल ही रहा है, जब दिक्कत गैस की है, पेट्रोल की है, उधर से आ नहीं रहा है, तो फिर पेट्रोल क्यों चल रहा सर? हमारा बोलना ये। सर, मैं मॉर्निंग में 6 बजे से खड़ा हूँ, नमाज पढ़कर आया और यहीं पे खड़ा हूँ। कितने रिक्शे? सर, सुबह यहाँ पे तकरीबन नहीं भी बोले तो 160 रिक्शा खड़े हुए थे। फिर उसके बाद में हम लोग 2 जने थे, तो उधर कंचनवाड़ी में चालू हुआ था, उधर गए तो उधर 250-300 रिक्शा दी के हम लोग रिटर्न वापस आ गए। फिर इधर आए तो फिर डबल से लाइन लगाने का काम किया। आपल्याकडे पहिले 60 रुपये लिटर गॅस चालू होता, तर आता 90 रुपये चालू झाले। ठीक आहे, तर आता सगळे पंप बंद आहे, त्याच्यामुळे सगळे लाईन आपल्याकडे लागलेले आहे। सगळ्याकडे पंपाकडे स्टॉक नाही, तर आपल्याकडे चाललेले आहे। तर सकाळी पंप बंद झालेले होते, आपल्या मशीनचा प्रॉब्लेम होता, तर आता चालू झाले पंप आपल्याकडे। अजून 1 हफ्त्याचा स्टॉक आहे आपल्याकडे, या पंपावर स्टॉक आहे 1 हफ्त्याचा आहे। हो, वाढ तर झालेली आहे। पहिले 61 रुपये होतं, आता 90 रुपये केलेले आहे। सगळीकडे सिटीमध्ये 96 चालू आहे, आपल्याकडे 90 रुपये चालू आहे। मी सकाळी 5 वाजल्यापासून लाईन मध्ये उभा आहे। आज नाही म्हणलं तरी 10, 10:30, 11 वाजेपर्यंत पंप बंद होता काही कारणामुळे। तर आत्ताशी चालू केला त्यांनी, वाटतं काहीतरी प्रॉब्लेम झाला तर इश्यू चालू केला। आता बघते, आता कवरक लाईन मध्ये उभा राहणे, काय किती टाइम लागेल अजून। एक तर घरी जाणं नाही, धंदा पाणी नाही, काही नाही, काय नाही, अशी परेशान चालू आहे आमचं काहीतरी हे करावा लवकरात लवकर गॅसचा, बाकी काही विषय नाही। गॅसचे दर पण आता 90 रुपये चालू आहे, 89 का काहीतरी पैसे चालू आहे, समजून घ्या 90 रुपये चालू आहे। भाडे वाढ नाही, काही नाही, पॅसेंजरला म्हणलं 10चे 20 देतं, कोणी देत नाही, काही नाही। जे चालू आहे ते आता सध्याला पूर्ण गॅस भरायला नाही म्हणलं तर सकाळी 5 वाजल्यापासून उभं आहे। आता झाले किती टाइम बघा, 11 वाजायले, म्हणजे 5-6 घंटे तर इकडेच घातले आम्ही। आता काय धंदा पाणी करणार आम्ही, काहीच नाही। इथं गॅस टाकायचं, घरी जायचं, जेवण करायचं, काही करायचं, सकाळपासून उपाशी तापाशी इकडे उन्हात उभा आहे। नाव शुभम जयस्वाल।